कारण आहे की बाई खरी सात्विक आहे. 68 वर्षाचं वय आहे. आज 40 वर्ष वारी करते. आता बारी आली आहे जवळ आणि तिने एक अडचण विचारली ती फार महत्वाची आहे. ती अशी की त्या म्हणाल्या की आम्हाला 8-15 दिवस महिनाभर लागतो त्या वारीमध्ये. थकले तर गाडीमध्ये बसून जात असं काहीतरी आता थकायला. पण म्हणाल्या ते जाऊन येईपर्यंत एक मनाचं वातावरण असं छान असतं की देव आहे, देवाची भक्ती करावी. किंबहुना मध्ये मध्ये ते कीर्तन करतात रोज. ते कानावर पडले की असं वाटतं की आपण भाग्यवान आहोत, आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होतं, प्रेम होतं. घरी आलं की पहिली अडचण नवऱ्याची होते म्हणाले. म्हणजे पुरुषांच्या बद्दल बोलतोय असं नाही किंवा त्या बोलत होते असं. काय अडचण येते? इथे भेटणारी माणसं म्हणजे वारीमध्ये नाही आणि घरच्या वातावरणातलं हे पुरुष एकदम फरक दिसतो. तरी म्हणले हरकत नाही, 1-2-4 दिवस आता लग्नच केलंय तेव्हा जायचं. पण पुढे म्हणाले सून नोकरी करते, तिची पोरं सांभाळावी लागतात. मग नवऱ्याने त्या मोठ्या मुलाला शाळेत पोचवायचं, घरी आणायचं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था. त्याच्यावर संध्याकाळी सून आली की तिची तक्रार, आज त्याला हेच दिलं नाही, त्याला तेच केलं नाही, आमचं नाही. या सगळ्या 2-4 दिवसांनी पुन्हा हापडतो खाली. म्हणतो आहे तिथे इंग्लिश मध्ये स्टेटस को म्हणतात, जैसे थे पुन्हा आपलं आले. बरं त्याला काय करावं म्हणाल्या. तर मी म्हटलं याचं कारण असं आहे, तुम्ही ऐकलं असेल ताजमहाल आहे ना आपला, हा ताजमहाल पांढरा स्वच्छ आहे. पांढरा संगमरमरचं सगळं ते बिल्डिंग आहे, सगळं स्वच्छ आहे. आता झालंय काय, आग्र्यामध्ये त्या बाजूला कारखाने पुष्कळ निघाले आणि त्या कारखान्यातल्या ज्या वाफा असतात, वेपर्स, त्याला त्या जाऊन आदळतात. त्यामुळे तो दगड सगळं खराब व्हायला लागलेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने एक कमिटी नेमली होती, तर काय करावं हे टिकवायला. बरं का, तसं मी त्यांना म्हटलं, आपण जेव्हा हे करतो, जातो पंढरपूरला, तुमच्या गुरुकडे म्हणा, काही म्हणा, रविवारची ज्ञानेश्वरी नाही हा त्यामध्ये, कारण ते इतकं वर जायचं कारणच नाही आपल्याला, आपण जमिनीवरच आहोत. ते वातावरण आणि हे वातावरण इतका जमीन अस्मानचा फरक आहे की आपला आधी मजबूत नसतो आणि त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे आघात झाला की पुन्हा खाली पाहिजे. मग आपल्याला करावं काय प्रश्न आहे ना. तर मी त्यांना काय म्हटलं, बाई ना ते त्यांना अतिशय पसंत. तुम्ही म्हणलं ज्ञानेश्वरी वाचता, तुमची अर्धी पाठ असेल. हो म्हणाले पाठ. आता बरोबर आहे. जर असं आहे ते म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं त्याचं आचरण करू नाही का. ती एक ओवी अशी आहे जी मला खरोखर अतिशय उपयोगी पडली साधनाला. 2-4 ओव्यापैकी ती अशी आहे, देह तरी वरी चिलीकडे आपली आपरी हिंडे. काय ज्ञानेश्वर महाराज आहे बघा, देह तरी वरी चिलीकडे आपुल्या परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. मनाची जी बैठक आहे ती कधीही मोडणार नाही. महाराष्ट्राचे एक मोठे लेखक होते, ते एकदा सोलापूरला व्याख्यान करता गेले. बरं का, तेव्हा ज्यांच्याकडे उतरले होते त्यांनी त्यांना रात्रीची वेळ खूप पोटभर चांगलं खायला घातलं आणि मग त्यांना दाखवलं, बाई इथे तुमच्या शय्या आहे, निघायचे ते. अहो ते म्हणाले, हे कसं काय, आमचं म्हणाले नेहमीच दिलं नाही तुम्ही. बरं का, व्याख्यानाला आलेले म्हणजे तुम्हाला माहितीये काय पाहिजे होतं त्यांना ते. हे जसं वाईट अर्थानं कुठेही गेला तरी ते पाहिजे, म्हणजे मनाची ती दृष्टीच अशी ते पाहिजेच. मग पोटभर अन्न खायला मिळो न मिळो, तसं देहाची अवस्था काही जरी असली तरी मनाची अवस्था एक असली पाहिजे आणि ती माणसाला टिकवता येते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. बाईनं पटलं बरोबर. मी म्हटलं, तुमचं लग्न झालं तुमच्या आई बापाने केलं,
तुम्ही काही याला जबाबदार नाही. खरं म्हणजे जबाबदार कोणी, प्रारब्धाचाच खेळ आहे सगळा, बरं का. तुम्हाला मी सांगितलं ना, एखादी मुलगी की नाही, जा पोट्टे नाहीशी नको, हा नको, तो नको, तो नको. आणि कारण काय, याचं नाक आपरच आहे, त्याचं कपाळ लहान आहे, हा काही शिकलेला नाही, आपले कारण काय हो, बरं का. ते सुंदर पाहिजे, नाही सुंदर असावं, पण द्वार असला तर चालेल का. नाही, सुंदर पाहिजे आणि सुंदर चांगला स्वभावाचं पाहिजे. आमचा एक गोपाळसाहेब म्हणून ओळखीचा होता, त्याच्या पोराचं लग्न होतं, एक उलटा एक मुलगा. मी म्हणलं मग वॉट्स माझ्या अर्थ आहे काय. तर म्हणलं हा, आकाशात तारे चमकतात ते तितके असतात, तितके गुण असणारी त्याला मुलगी पाहिजे म्हणाला. स्टार्स इन द युनिव्हर्स असं तर गमतीने म्हणायचं आपला. मी सांगण्याचा हेतू काय, तेव्हा आपली वृत्ती कशी पाहिजे की ज्ञानेश्वरी आपल्या जीवनात उतरली पाहिजे, तर परमार्थ आहे. आपण प्रपंच सोडणार नाही आणि सोडू नये, ते झालं सोडायचा. ते ओळखूनच संत, बरं का, की हा कसा आहे, जाम सोडायचा नाही, म्हणजे ब्रिटिश बुलडॉग सारखा आहे हा, धरला एकदा की जाम सोडायचा नाही, तसं आहे ते. तुम्हाला माहिती नाही, कीर्तनातली गोष्ट एकदम तिची आहे, आपली पण खरी आहे, की एक ग्रस्त होता तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. त्याला म्हणायचे, अरे चल पंढरपूरला चल. म्हणले एकदा, काय तिथला सोहळा आहे ना, काय जमका, काय करू म्हणाला, वेळ मिळत नाही. अरे का, प्रपंचात अडकलोय म्हणायचं, बरं का. यांनी काय केलं, एकदा दोघं फिरायला गेले असताना एक वडाच्या फांद्या असतात ना, त्याला मध्ये मध्ये फांद्या असतात, त्या फांद्या घट्ट धरल्या तुकाराम महाराजांनी. अरे मला सोडव, मला सोडव. अरे बुवा, तुम्ही धरलंय ना, मग तुम्ही सोडा की, असं काय करता. नाही म्हणले, महाराजांनी नाही सोडवत आता, तुझ्या प्रपंचाची स्थिती अशी आहे म्हणाल. ऐकायला हे वाटतं, पण ते खरं आहे. आपला जर मृत्यू झाला तर काय अडतंय, कोणाविषयी काय विचार करा आपण, नाही का. तर मीच त्याला इतके घट्ट धरलेले, त्याला काय करायचं. हे सगळं सांगण्याचं कारण असं की प्रपंच हा असाच असणार. प्रपंच हा दृश्य असल्यामुळे, अपूर्ण असल्यामुळे तो ताप देणारच. तुमच्या मनासारखं सगळं झालं असं आजपर्यंत कोणी नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगून ठेवतो, ग्रीस मधली आहे, मला फार आवडते ती. मला वाटतं मी सांगितली असेल, पण पुन्हा सांगतो आपल्याला, की डायोजेनिस नावाचा सॉक्रेटिस इतका प्रसिद्ध तत्वज्ञानी होता, त्याच्या समकालीन. तो स्टोईक म्हणजे संन्यासी पंथाचा, सॉक्रेटिस संन्यासी पंथाचा नव्हता. तेव्हा अलेक्झांडर त्याच्याकडे जायचा. अलेक्झांडर त्याला म्हणाला की मी काय करू, सांगतो म्हणाला. असं 2-3 वेळा प्रश्न विचारला, काय करू, काय करू. अरे म्हणजे तुझा हेतू काय विचारण्याचा, असं एकदा म्हणाला. सगळं जग जिंकल्यावर मी काय करू म्हणाला, बरं का. तेव्हा हा काय म्हणाला, ते काय करायचं तू बघ, पण मी एक सांगतो ते लक्षात ठेव, की तू जेव्हा जाशील, तुझं प्रेत नेतील, त्यावेळेला हात खाली ठेव तुझी आणि जा. त्याचं काही लक्ष झालं नाही. आणि झालं सुद्धा बुद्धिमान होता, हुशार होता. तेव्हा त्याने आधी सांगून ठेवलं मरायच्या वेळेला, किंवा तुम्ही मला न्याल, बांधाल, तेव्हा माझे हात मोकळे ठेवून जा. त्याचं कारण जेव्हा अलेक्झांडरने विचारलं की तू असं का म्हणतोस, तेव्हा डायोजेनिस म्हणाला, या जगामध्ये मोठे मोठे सम्राट जरी असले तरी त्यांच्या बरोबर त्यांचा आत्मा तेवढा येतो, बाकी काही येत नाही. केवढी गोष्ट आहे. तसं मी आपल्याला म्हणतो, आपल्या बरोबर आपलं नाम येईल एवढी खात्री आपली झाली पाहिजे, की माझ्या बरोबर नाही दुसरं काही, देह तर येत नाहीच, येईल तर भगवंताचं नाम येईल. एवढं नाम घेतलं की या जन्माचं काम झालं, ही खात्री झाली पाहिजे की नाही ते माझ्या बरोबर येणार आहे. आणि असं समजू नका आता हातला धुवून चहा प्यायला बसा, असं सगळं मरायची वेळ आल्यानंतर औषध पाणी झाला तर मी नाम घेतो, असं नाहीये बरं का. देह सुटायला लागला, अति कष्ट असतात. प्राण सुटायला लागला ना, सहन होत नाही माणसाला, अतिशय त्रासदायक असतो. याची एक पूर्वानुभव आपल्याला सांगतो. योगाचा अभ्यास करणारे जे लोक असतात त्यांना जेव्हा सविकल्प समाधी लागते, त्यावेळेला सबन शरीरातला प्राण एके ठिकाणी येतो. आपल्याला शवासन आहे ना, त्यात सुद्धा थोडा अनुभव येतो. ते जेव्हा तो येतो ना प्राण, तो सांधे जे असतात आपले जॉईंट्स, त्या जॉईंट मधून सगळीकडून येतो. आणि तो येत असताना अतिशय दुखत,
कारण ते मृतवत होतं शरीर सगळं. साधी समाधी लागतानाच असतो तो सविकल्प, म्हणजे निर्विकल्प नव्हे होतो, पुन्हा खाली येतो. अशा अवस्थेमध्ये सुद्धा इतका त्रास होतो, प्राण घेऊ लागल्यात, मरताना काय होत असे अतिशय त्रास होतो माणसाला. तेव्हा त्या वेळेला सगळं बाजूला ठेवून नाम घेणं महाकर्म कठीण आहे. त्याला अभ्यासच पाहिजे. आणि नुसता अभ्यास नव्हे, प्रपंचाचं जे वेपर्स, त्या ज्या वाफा आहेत तो दगड खराब करतात, त्या सांभाळूनच केल्या पाहिजे. याला की नाही एक असे कपडे घातले पाहिजेत की ज्याला त्याचं काही बाधाच होणार नाही, असं करावंच नाही. हे त्या बाईंना मी सांगितलं. आता हे बरोबर आहे का चूक आहे तुम्ही ठरवा. काय ते माझ्या मते हाच मार्ग आहे. कशाला तुम्ही तक्रार करता सुनेची याची? काळ बदलतोय, ग्रहसंस्थाच बदलतीये सगळी. अशा वेळेला माझा मुलगा ऐकत नाही, माझी सून ऐकत नाही, अरे हे नाही, हे असंच आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, नाथांच्या सारखा आदर्श साधू नये प्रापंचिकांना. आपल्याला कल्पना नाही नाथांच्या सुनेचं काय होतं, पण मुलीचं काय होतं. दोन्ही मुली अशा, मुलगा असा, काय प्रपंच सुख होतं मला सांग. एवढा महात्मा. अलीकडच्या काळात महात्मा गांधी होतेच या शब्दावरून आठवण झाली. तू काय, तो अब्दुल्ला गांधी एकदा मुसलमान काय झाला, मग हिंदू काय झाला, काय सगळं विचित्र. हा महात्मा जगत प्रसिद्ध. तुमच्या आमच्या मुलांनी काय केलं तर चार नातेवाईक बोलतील ते बोलतील, पण ते जगत प्रसिद्ध महात्मा काय असेल मला सांगा. त्या बाईला फार वाईट वाटतं, त्यांच्या आईला म्हणजे बायकोला फार वाईट वाटतं त्यांचं. म्हणजे सांगण्याचा माझा हेतू आपण लक्षात घ्या, हा प्रपंचाचा धर्मच आहे. सगळं मनासारखं व्हायचंच नाही कधी. त्याच्यामध्ये मन भगवंतापाशी ठेवलं तरच देहाचं काय झालं तरी हा सुखी. हा मुद्दा आहे. आता आपला विषय तयारी करा, तर ऐकायची नाही तर आलंच ते पुन्हा नाही का. आपल्याला मी सांगितलं मागच्या रविवारी की जे आहे त्याला बिईंग म्हणायचं. टू बी असणे, अस्तित्व, आणि बिकमिंग म्हणजे होणे. हे मराठीत भाषांतर आहेत बरं का इंग्रजी शब्दांची. त्याला आपल्याकडे भव म्हणतात. भव म्हणजे होणे, भवसागर. तर जे आहे ते होत. या भानगड काय आहे, असणं निराकार अदृश्य आहे, होणं साकार आणि दृश्य आहे. तेव्हा निराकाराचं निर्गुणाचं सगुण साकार होत. हा म्हणतात सगुण साकार निर्गुणात जात. याला भगवंताची लीला असं म्हणतात. जगाचं स्वरूप काय आहे अस्तित्व नुसतं जे आहे ते काहीतरी होऊन तुमच्या समोर येईल. हा म्हणता म्हणजे काळ असा आहे, पाहता पाहता पुन्हा ते होत. म्हणजे जशी समुद्रावरची लाट आली, अरे पाहता पाहता पुन्हा पाण्यात गेली, असा या जगाचा स्वभाव आहे. हा का होत, हे तरंग काय येतो आणि पुन्हा खाली जातो. निस्तरंग सागर असू शकत नाही, तो जिवंत नाही, तो मृतवत आहे. ते सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे ते चिन्मय आहे, ते आनंदानं स्फुरणार असते. असं जर आहे तर मग हे जे दृश्य आहे काय आहे, हा आनंदाचाच आविष्कार आहे. म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीनं सगळं आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे म्हणजे काय, त्याच्यात चूक नाही, त्याच्यात दोष नाही. किंबहुना ते परमात्माचं आणखी एक स्वरूप आहे. त्याची त्याने लीला असं म्हटलं. एक सूत्र ते ब्रह्मसूत्र, लीला वस्तू काय बोललं, त्याचा खेळ आहे सगळा म्हणाले. आणि आपण जे जीव आहोत, या जीवाना सुद्धा त्यांनी खेळाकरता निर्माण केलेलं आहे असं त्याचं म्हणणं. बर, जर ही भावना राहिली की मी त्याचं प्याद आहे, प्याद कसं हलवावं, काय करावं त्याच्या हातात. आणि गमत अशी या देवळामध्ये राजा असतो, वजीर असतो, घोडे उंट असतात. तेव्हा राजा जरी झाला तरी प्याद त्याला सहज होऊ शकतो, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा, जीवनाची तऱ्हा अशी आहे की तुम्ही कोणी जरी असलात तरी तुम्हाला खाली खेचायला मामूली गोष्ट. याचं उत्तम उदाहरण शिवाजी राजाचं नाही का. हा एवढा ऋषी सारखा राजा, जनकासारखाच, आणि त्याचा मुलगा असा, आपल्या हयातीमध्ये संभाजीला कैदेत ठेवावं लागलं. काय प्रसंग आहे मला सांगा. एखाद्या मोठ्या माणसाच्या मुलाने मोटार चोरावी आणि जेलमध्ये जावं, तशापैकी नाही का. काय प्रसंग असेल शिवाजीला, काय मनस्क्लेश झाले असतील, विचार करा.
हा प्रपंचाचा स्वभाव. हे की नाही, रम्य नाही आहे तितकं, आपण म्हणतो तितकं बरं का, रम्य नाहीये. काय कोणाला कसा प्रसंग यायचं नेम नाही. सांगण्याचा हेतू काय, हे होणं आहे. हे होणं कसं हो मग, तर ज्ञानेश्वर महाराजांनी एक रूपक रचलेलं आहे. आणि मी अतिशय विचार करून असं ठरवलं की त्या 10-12 ओव्या ज्या आहेत त्याचा सारांश तुम्हाला सांगायचा. कारण ते सांगत गेलो तर आकलन होणंच कठीण जाईल. म्हणून तत्वज्ञान आहे त्याचा सारांश सांगायचा. त्या 10-12 ओव्या तुम्ही घरी जाऊन वाचा. पहिलं जर असेल तर ही गंगा आहे म्हणाले. हे जे जगत आहे ही महानदी आहे. आणि नदी म्हटली की पर्वतातून आली पाहिजे. तर ब्रह्म हे हिमालयासारखा मोठा डोंगर आहे, मोठा अचल डोंगर आहे. त्याचा एक कडा तुटला आणि नदी बाहेर आली. कडा तुटला म्हणजे काय झालं, डोंगरामध्ये थोडस कमी झालं ना कडा तुटल्यावर. तस त्या ब्रह्मस्वरूपाला स्वानंदात चैन पडेना. आणि मी माझा आनंद जो भोगायचा असेल तर त्याला दोन पाहिजे, एकाला भोगता येत नाही. म्हणून आपलाच तुकडा त्यांनी काढला, तो त्याचा संकल्प. हे ज्ञानेश्वर महाराज सांगू जाणे बाबा इतकं खूप. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयामध्ये हे जे त्यांचं मायेचं वर्णन आहे ते फार अप्रतिमच आहे, पण अतिशय कठीण आहे. वेदांताचा सारांश असा. नदी निघाली. ती नदी कशी असते, अगदी सूक्ष्म, थेंब थेंब निघते म्हणतात. गंगोत्रीजी म्हणतात ना, गोमुख सारखं आहे, थेंब थेंब बाहेर पडते. तसं परमात्मा स्वरूपाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व जेव्हा अनेक व्हायला लागलं त्यावेळेला फक्त दोनच झाले, ब्रह्म आणि माया. दोघच होते म्हणा, जास्त नाही. पण त्या मायेला चैन पडेना. ते म्हणाले याला हात नाही पाय नाही. ब्रह्मस्वरूपाला आकार नाहीये ना, हात नाही पाय नाही, याला झोप नाही जागृती नाही, याला घालायला कपडे नाही, उघडा नागडा आहे, कारण कोणतेच गुण त्याच्या जवळ नाही. तर म्हणाले या मायेला असं वाटलं काय बा माझा नवरा आहे हा, याला काही नाही, याला लोकांसमोर न्यायचा कसा. अलीकडे तुम्हाला माहिती असेल बायकांना, मुलींना नवरा सुरेख पाहिजे. का पाहिजे, हे आमचे मिस्टर अशी ओळख करून द्यायला. तो घरी कसा करायचा तो वागे ना, बरं का, हे आमचे मिस्टर असंच आहे ना. बरं का, ते मिस्टर कसे असले तरी चालतात, पण असं पाहिजे. अरे आता वागायला कसा, मी असं म्हणे वेळा विचारा करावा असं नाही म्हणत ना मी. तुम्ही लक्षात ठेवा, माझी ती दृष्टी नाही, सौंदर्य पूजक असावं. पण तुम्हाला मी एक संस्कृत श्लोक सांगितलं आठवतो ना, कन्या वरयते रूपम, हे त्या सुभाषितकारांनी सांगूनच ठेवलंय. मुलगी काय पाहिजे, मुलगा पाहताना सुंदर पाहिजे. माता वित्तम, आई काय पाहते, पैशाला आहे ना, घडी गाडी आहे ना. मी असं ऐकलं की एक मारवाडी मुलगी आहे, तिच्याकरता स्थळ पाहतात, B.Com झालेली आहे, सगळं व्यवस्थित आहे, एक मुलगा पाहायला, घरी गाडी नाही म्हणून तिने नाही म्हणून सांगितलं. बरोबर आहे ना, खोटं सांगत नाही ना मी, थापा मारित नाही ना. हे जीवन आहे, आपल्याला जीवन पाहण्याची फार हौस आहे. बरं का, अक्षरशः बाकी सगळं अनुकूल असताना घरी गाडी नाही म्हणून आई नाही म्हणून सांगितलं. मग सुभाषितकार किती बरोबर आहे. कन्या वरयते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम विद्या. अरे काय लोकांचा पास झाला हा, BA मे काय आहे हा. बरं का, पिता श्रुतम, बांधवा हा कुलम इच्छन्ती, जे नातेवाईक असतात पुरुष चांगला आहे बुवा, छान आहे. मिष्टान्नम इतर योजना. तुम्ही काय केलं होतं आज, बुफे होतं का. ते बुफे म्हणून नवीन प्रकार आहे ना, आम्ही त्याला बफेटच समजत होतो. काय ते बफेट नाही, ते बुफे आहे. आणि त्यामुळे हातात अशी घेऊन जायचं आणि घ्यायचं. बरं का, म्हणजे तुमचं पोट भरणारच नाही का, आणि गर्दी फार असं असणार. सगळं योग्यच सगळ्या गोष्टी. हो, असं काय करता, काळ बदलत तसं सगळंच बदलायचं. थोडक्यात आटपतं, कॉन्ट्रॅक्ट दिलं की भानगड नाही काही. सांगण्याचा हेतू माझ्या लक्षात घ्या आपण. तेव्हा त्या बाईला म्हणजे शक्तीला वाईट वाटलं, काय नवरा हा म्हणाले. लोकांना ओळख करून कशी द्यायची, म्हणून तिने काय केलं, त्याला पांघरून घातलं, ते जगाचं पांघरून घातलं.
जगाचं पांगून घातल्यानंतर एवढं फक्त तोंड दिसायचं, म्हणजे त्याची शक्ती पदोपदी अनुभवाला यायची, तो काय कळायचा नाही. अशी कमाल केली ती. काय कल्पना लढवणं म्हणजे सुद्धा नाही का. परमात्माला जगामध्ये व्यक्त व्हायला शक्तीशिवाय मार्ग नाही, पण शक्ती म्हणते सर्वस्व व्यक्त होऊ नकोस, लोकांना सहन व्हायचं नाही, तू काय आहेस ते, तेव्हा तुझा मुखवटाच तेवढा मी दाखवते, जास्त नको. म्हणून या विश्वामध्ये संबंध जिवंतपण आहे, नियमबद्धता आहे, तेवढ्यापुरती ईश्वराची शक्ती दिसते. अहो असं आहे बघा, तुम्ही आम्ही जगतो ना, म्हणजे आपला हार्ट चालू असतो की नाही, किती वर्ष चालेल, अरे त्याला काही सीमा आहे का. 75, 80, 90 चाललंय आपलं. 4 महिने असताना पोटात ते सुरू झालं, अजून चाललंय. कोणची शक्ती आहे ही. काय तुम्ही औषधं घेता, काय करता, कसं चाललंय ही शक्ती. मग मी थोडस विषयांतर करतो. मग याच्यामध्ये तुम्ही आम्ही काय शिकायचं. जर या संबंध विश्वामध्ये कायदा आहे, नियम आहे, मी आपल्याला सांगितलं ना इंग्लिश मध्ये, त्या यांनी फार उत्तम, युनिव्हर्स इज अ लॉ अबाइडिंग युनिव्हर्स, तिथे मोडणार नाही. त्यांनी पुढे असं म्हटलंय, तुम्ही जर शेक्सपियरने म्हणलेले ऑल द वर्ल्ड इज स्टेज, ही रंगभूमी आहे, असं जर असेल तर रंगभूमीवरती जे नियम आहेत त्याप्रमाणेच वागावं लागेल. नाहीतर निसर्ग इतका कठोर आहे, नियम मोडला की तुम्हाला नाहीसं करून टाक. वा, किती छान आहे त्याचं म्हणणं. सांगण्याचा हेतू काय. मग हे जर आहे ना, ही नदी पुढे वाहते कशी. मग नदी तर सुरू झाली संकल्पाने, मग खाली आली, हरिद्वार पर्यंत आली गंगा नदी. महानदी म्हटल्या मोठी आहे ही. आणि आल्यानंतर स्वच्छ होती, अगदी तिथे तळ दिसतो तिथे खालचा, असं स्वच्छ पाणी. पण पुढे मग गटारे येऊन मिळायला लागली, ओढे येऊन मिळायला लागले, काळ कचरा वगैरे सगळा येऊ लागला, आणि त्यामध्ये भोवरे निर्माण झाले, डोह निर्माण झाले, आणि माणूस त्यात पडला की त्या चक्रात केव्हा अडकेल्याचा नियम. हे भोवरे म्हणजे म्हणाले विकारांचे भोवरे आहेत. आणि कचरा म्हणजे ज्या वस्तूंना किंमत नाही त्या वस्तूंना आम्ही किंमत देऊ लागलो, अशी ती स्थिती झाली. बर, परमात्माचा अनंत, केवढा आनंद असणारा परमात्मा हे एकच विश्व झाला का. नाही म्हणाले. तर जेव्हा ती नदी खाली येऊ लागली तेव्हा पंचमहाभूतांचे 5 बुडबुडे आले तिथे, आणि त्याचं हे विश्व 5 बुडबुडे आले. याचा अर्थ असा, अनंताची कल्पनाच आम्ही करू शकत नाही. हे जग म्हणजे काय. हे आता सध्याचं ऍस्ट्रॉनॉमी जे खगोलशास्त्र सांगताना सारखं त्या आकाशगंगेमध्ये सारखी खटापट चाललेली आहे. नवीन विश्व येतं, नवीन जुनं जातं. सूर्य किती मोठे मोठे आहेत असं ते सांगतात फोटोग्राफ्स काढून. याचा अर्थ असा, या अनंताचा पत्ता लागणं शक्य नाही. म्हणजे त्यातून काय शिकायचं. हे जे संबंध विश्व आज आहे उद्या नाही, होतंय सारखं, त्यामध्ये मी आलेलो आहे. एवढ्या अवाढव्य विश्वामध्ये मी केवढा, तर माझं मी मला महत्व किती द्यायचं. विश्वाच्या दृष्टीचं नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे काही नाही. मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो ना की त्या कृष्णमूर्तींचं आत्मग्रस्त कसा मी तुम्हाला का सांगतोय. त्याला की देव नाही, धर्म नाही, गीता नाही, वेद नाही, अंक नाही, तमक नाही, काही नाही. माझ्या बुद्धीला जे सरळ पटेल ते मी सांगणार. तर ते काय म्हणाले, आय एम जस्ट पासर बाय. मला फार आवडलं. एवढ्या या अवाढव्य जगामध्ये केवढ्याली मोठाली माणसं होऊन गेली आहेत. मी तर म्हणाले एक वाटेचा वाटसरू आहे, ज्याचं नाव वर्ल्ड टीचर म्हणून जगाचा हा जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात. आय एम ए पासर बाय. पण तुम्ही आम्ही काय शिकायला पाहिजे. अरे मी कोण आहे. आम्ही आज आहे उद्या नाही. आणि एकदा काय झालं, एक गृहस्थ महाराजांच्याकडे आला, म्हणाला महाराज माझा मुलगा ऐकत नाही म्हणाले. बरं का, त्याला पुष्कळ समजून सांगितलं, काहीतरी सांगा म्हणाले, तो ऐकत नाही माझं. तर महाराज म्हणले मी सांगितलेला उपाय तुम्हाला पटेल का. पटेल म्हणाला. तर म्हणले तुम्ही तुमचं ऐकता का. बघा हे दिसायला किती साधं दिसतं. नाही म्हणाला, जोपर्यंत तुम्ही तुमचं ऐकत नाही तोपर्यंत मुलगा ऐकणार नाही म्हणाले. आणि मग म्हणाले तुमच्या जातीचा नाही, गोताचा नाही, लहान नाही, मोठा नाही, असा सत्पुरुष नुसतं सांगितल्याबरोबर ऐकतो मुलगा. याचा अर्थ असा, तो स्वतःच्या ताब्यात असतो, स्वतःच ऐकतो. नाही का.
बोले तैसा चाले त्याची बंधावी पावले म्हणण्याचं हेतू आहे. पण ते कीर्तनातली गोष्ट आहे, दुसरं फार छान आहे ऐकण्यासाठी. तेव्हा तुकारामभाऊ बसले होते, एक मनुष्याला एक किरी खऱ्या नसतात पण फार बोधप्रद असतात. काय जरा बुवा म्हणले, मुलगा गुळ फार खातो, काय सांगून ऐकत नाही, रोज त्याला गुळ पाहिजे म्हणाले याच्यामध्ये. ते म्हणले त्याला काहीतरी सांगा. मुलगा बरोबर आणला होता, त्याला सांगा म्हणाले काहीतरी. काय म्हणले ऐकत नाही. रविवारच होता बरं का त्या दिवशी. ऐक 8 दिवसांनी या बरं का. बरं काय हरकत नाही, त्याला वाटलं काहीतरी सांगेल. पुढच्या रविवारी आला मुलाला घेऊन. काय नाही, यांनी जवळ घेतलं, पाठवून हात फिरवला. बाळ म्हणले गुळ खाऊ नाही फार बरं का. कौल केलं त्यांनी लगेच. बाप काय म्हणाला, अहो एवढं जर सांगायचं असलं मागच्या रविवारी का सांगितलं नाही. त्याचं कारण म्हणले मी गुळ पुष्कळ खात होतो, ते बंद केलं म्हणून म्हणाले हे झालं. म्हणून त्याला सांगण्याचा अधिकार आला. तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी, असं असतं. म्हणून हे विश्व एवढं अफाट आहे, म्हणजे पंचमामध्ये बुडबुडे नुसते, म्हणजे काय याचा विस्तार असला पाहिजे. आणि खरं आहे बरं का, अशा विचारात जर माणूस राहिला तर माणसाला क्षुद्रपणा येणारच नाही. तुम्हाला आठवत आहे ना, 2-3 रविवारापूर्वी मी मुद्दाम 2 वेळा सांगितलं, परमार्थात म्हणजे क्षुद्रपणा नाही. ऑन ऑल फ्रंट्स ऑफ लाईफ हे लक्षात ठेवा. बोलणं, चालणं, उठणं, बसणं, सगळ्या गोष्टीमध्ये क्षुद्रपणा नाही. मला एक सहज आठवलं, मोठ्यांचं ते मोठंच. त्या सुरत काँग्रेसमध्ये जेव्हा ती सभा उधळली सगळी, त्या अभिनवच होतं बरं का. सगळं टिळक बोलायला आले आणि सगळी सभा उधळली. एकदम उधळल्याबरोबर एक म्हातारा पारशी होता. त्या व्हॉलंटियरनी, स्वयंसेवकांनी त्यांच्या भोवती कडे केलं. लगेच त्याने काय केले, खुर्ची उचलली यांना मारायला. संतापला होता तो लिबरल पक्षाचा ना, मवाळ पक्षाचा. तेव्हा हे काय म्हणाले, अरे म्हातारा जाऊ द्या म्हणाले, जाऊ दे बरं का. तर एक संशय म्हणाला, अहो जाऊ दे कसं म्हणाले, मारले असतील तर. हे काही बोलले नाही, पण यांची जी वृत्ती होती, त्यांनी खुर्ची उचलून मारले तरी जाऊ दे त्याला, याच्यात खरं मोठेपण आहे. किती घेण्यासारखं आहे. म्हणजे त्यातल्या त्यात खरं मोठेपण कशात आहे. तुम्हाला मी नावं ठेवतोय, चुकीनं नावं ठेवतोय, तुम्हाला आधी कटू असं बोलतोय, असं असून सुद्धा असू दे असू दे, नाम घेणाऱ्याची वृत्ती पाहिजे. आपला अभ्यास आहे, नाही तर त्याला असं वळण द्यावं. याला काय झालं, एक बाई महाजहाबाज होती बघा, सॉक्रेटिसच्या बायकोसाठी. तिचं नाव सुद्धा शांतिपी असं होतं, नाव सुद्धा जहाबाजच होतं बरं का. तेव्हा नवऱ्याला भारी बोलायची, मग माणसं आहेत नाही पाहिजे बोलायची. तेव्हा त्यांना एका लग्नाच्या समारंभाला जायचं. तिथे गेल्यानंतर बाई काय बोललेल्याचा नेम नाही हो लोकांमध्ये. मग याने काय केलं, आधीच निघाला आणि जाऊन पुरुषामध्ये बसला बरं का. आता तिला बरोबर न्यायचं, संतापली, आली आणखी लागली बोलायला. सगळी माणसं बसलेली, पुरुष बसलेले, त्याचा बसलेला बोलायला. तेव्हा हा काय म्हणायचं मध्ये मध्ये, हा असं बोललीस काय तू, असं बोललीस काय. म्हणजे जणू काय ती दुसऱ्याला जे बोलली ती याला रिपोर्ट करते आहे असा त्याने बनाव केला. नाही का. ही युक्ती आपल्याला साधेल का. पण अरे मन शांत राहणं फार कठीण.